ठीक आहे, पण मी तुला पण नाही देणार. आता मी प्रेडिक्टेबल होईल ना, मी सगळ्यांना पैसे वाटत जाईन. ठीक आहे, हा ठीक आहे, आपण त्या भाऊशी बोलू. ठीक आहे, त्याच्यावर तू जेवढा आनंदी वाटतोय मला, त्याकडून मला खूप होप्स आहेत. हाय भाऊ, काय नाव आहे तुझं? आदित्य. आदित्य, तू याचा ही सगळं कॉन्टेंट युट्यूब इंस्टाग्राम सगळे जाणार आहे, तुझी कन्सेंट आहे? ठीक आहे. आणि तुझा बिल्डर टाईप वाटतोयस. एक तर तू बिल्डर वाटतोयस किंवा तू पॉवर लिफ्टर. का तुम्हाला मला जोक्स कळत नाही का? एवढा चांगला जोक होता यार, फक्त लोकांना कळला. ठीक आहे, हा पॉवर लिफ्टर आहेस तू. किती वेट्स उचलतोस? मी एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे. ओ वाव. आणि सॉरी, आणि आम्ही तुझी तुलना ठीक आहे चालेल. सरळ सीएसटी वाल्यांची केली. हे तुम्हाला काय कळलं? आलोय पण लांबून ना, उरणवरून. अच्छा, उरणचं आहे. अरे छान छान. मग तू किती वेट उचललेलास तेव्हा जेव्हा? जेव्हा एशियन्सला होतो तेव्हा 257 kg स्कॉट्स, हा. बेंच 142 आणि डेडलिफ्ट 250. एक नंबर. ठीक आहे, चालू आहे आपली आणि ट्रेनिंग. मग तू असं इंजेक्शन वगैरे पण घेतो? नाही अजिबात नाही. वाटतं मला कसं वाटेल पण रामखोरांनो, मी हे सगळं करू आता की दाखव. ट्रेंडिंग चालू आहे ना आता. नको ट्रेंड एवढं नाही व्हायचंय. पण मग तू ते पोज वगैरे पण करतोस? नाही फक्त तू पॉवर लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग. अच्छा. आणि मग ती मोटिवेशन कुठून आलं, म्हणजे हे कसं डिसाईड केलंस तू? मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो खारघरलाच, हा. अरे बाजूला. हा, छान. तर माईक जवळ ठेव. मी जेव्हा स्पोर्ट्स डिरेक्टर होतो तेव्हा पॉवर स्पोर्ट्स डायरेक्टर होता? काउन्सिल कडक. हा. तर मग पॉवर लिफ्टिंग आम्ही जिम मध्ये हेवी वेट्स वगैरे उचलायचो. मग सरांनी सांगितलं की तू ट्राय कर. हा. तर मी खेळायला गेलो तेव्हा पॉवर लिफ्टिंग समजला. मला उरणला शो करायचा. मी जागा देईल तुला. नाही, त्यांनी काय केलं तुला माहितच नाहीये. ते तुझ्या भावनांशी खेळतायत. ए चुप बसा. तू सांग. तर मग तेव्हा मी पोडियम फिनिश केला नव्हता, बट मी पोडियम फिनिश म्हणजे? फर्स्ट सेकंड थर्ड. ओ अच्छा. हा ते. तर मी तेव्हा ठरवलं की तुम्हाला काय का मग ते बोलतोय उचलून फेकेल तो तुम्हाला. तू किती आहेस? 50 किलोची पण नाही आहेस तू. 250 उचलतो. या तिघी नाही एकत्र उचलशील? हा बोललेला. करूया तुला उचले मला. हा नंतर पोचू. नाही आता. नंतर का? नंतर तुला काय वाटतं मी घरी घेऊन जातो काय? तुला आता उचल. ये मेसेंजर ऑफ गॉड. देवाला सांग माझी काळजी घ्यायला. तर मग तुला कन्सर्न आहे ना? मी तुला कन्सर्न. काय करायचं आपण? तू मला काय तू सांग, तुला कसं म्हणजे एकाच कैसे उठाने बोलू? हा तसं जॉन सीना उचलायचा ना, जॉन सीना खांद्यावरती तसं घे, पण FI नाही द्यायचा ना. ठीक आहे. हा काय वरती रॉक बॉटम. तुम्ही चालेल ना? हा मला उचल आणि स्कॉट मार. नाही अरे काय दहीहंडी थोडी करायची. अरे मी असं झोपतो ना तुझ्यावर. अरे झोपतो म्हणजे असं. आरामखोर आहे ते रे. आता एक किस करूनच टाक. अरे खांद्यावर कसा घेशील? वरती लागेल ना. मी काय म्हणतो, तू एक मिनिट दाखवतो तुला. तू असा राहा आणि मी असं जो खांद्यावर करतो, मग तू स्कॉट्स मार. त्याचा उभा झाला. काय म्हणजे आपल्याला कधी उचलणार आहे? कळा एकदा डाय जायच्या ठिकाणी. काय करावं लागतं. ठीक आहे, कोणाला विचारू आपण? मुलीला विचारू. ठीक आहे, कोण? हा तू सांग, तुला काय वाटतं? याला आपण पैसे दिले पाहिजे? नाही तू मुलगी, तुझं जेंडर काय आहे तुझं? तू मरून. हा
तू नाही का 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 तुला उचलायला सांगू नाही तिकडे घाबरलं नाही मी फक्त 250 किलो उचलू शकतो अरे प्रणित स्टोरी पण आहे आपल्या इथे भारी आहे. स्टोरी पण आहे अरे ठीक आहे हा सांग काय स्टोरी आहे तुझ्याकडे तर माईक जवळ ठेव आणि कॉन्स्टंट ठेव या डिस्टन्सवर एक अशी स्टोरी आहे म्हणजे आय डोंट नो की बाकी लोकांनी केली असेल नसेल. हा मी माझ्या एक्सच्या फादरची साईन घेतलेली की ही मला परत कधी कॉल नाही करायचा नाही माझ्या कुठल्या फ्रेंडला कॉन्टॅक्ट करायचा. हे कोणीच नाही केलं सो मी सांगतो माझा लास्ट 2022 मध्ये वगैरे ब्रेकअप झाला असेल हा तर लॉकडाऊनच्या नंतर. हा तर मग तेव्हा ती माझ्या सख्या बहिणीचं लग्न होतं हा आणि टाइम नाही डायरेक्ट बहिणीचं लग्न आहे तुला कोण टाइम देईल. म्हणजे तुझ्याकडे टाइम नव्हता ते सो बेसिकली मी तिला बोललो की तू तुझ्या फ्युचर बद्दल विचार कर मी माझे डिफरंट गोल्स आहेत हा लाईफ मध्ये. तर मग ब्रेकअप केला त्यानंतर अरे गोल्स म्हणजे गोल्स गोल नाही हा ठीक आहे हा मग तर मग त्यानंतर मला फ्रेंड्स थ्रू समजलं की हिचा 1 महिन्या अगोदरपासून बॉयफ्रेंड आहे. चीट करत होती ती हा. हो तर मग मी काय कॉन्टॅक्ट नाही केला. त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी ती आली बोलायला. हा. तर मी बोललो काय झालं म्हणजे असं वगैरे. तर ती बोलते की नाही माझा बॉयफ्रेंड मला त्रास देतो. मी बोललो त्याच्याशी बोल माझा काय घेणं देणं आहे. हा ती मध्येच बोलायची त्याच्याशी खोटं बोलून माझ्याशी वगैरे की एकदा मी तुझ्या शोच्या वेळी येत होतो तेव्हा चूप बसा पिल्लेचं होतं तेव्हा सांगते MCA मग ते झाला त्यांचा ब्रेकअप झाला का काय मला माहित नाही. त्यानंतर 1 महिन्यांनी तिचे बाबा आले नाही तिचे बाबा म्हणजे असे एक माझ्याबद्दल त्यांना रिस्पेक्ट होती मी त्यांना भेटलेलो म्हणून म्युच्युअल रिस्पेक्ट होती बाबांची आणि तुझी. तर मग मी काय झालं मी तिला ब्लॉक केलं सगळ्याकडून काय केलं. काय चाललंय यार तुम्ही लोक त्याच्या स्टोरीमध्ये इंटरेस्टेडच नाही आहात. तुम्ही फक्त बोल एकदा आम्ही रेडी आहोत सगळे थांबले सगळीकडे हा आपण जरा ही स्टोरी लवकर झाली संपली almost. कारण तिला आता जाऊन जॉब पण शोधायचा आहे ना. मग काय झालं मग मी तिच्या पप्पांना कॉल केला की काका बेसिकली तिने मला ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये शिव्या घातलेला. तर मला प्रूफ भेटला मी काकांना पाठवले. तर मी काकांना बोललो की मी बरं आता माझी मावशी पोलीस असंच खोटं सांगितलं की पोलीसमध्ये आहे मी आता हिच्यावर मेंटल हॅरेसमेंटची केस टाकतो. नाहीतर एकतर तुम्ही तिला शांत करा कुत्री होती ती पिसाळलेली पण तू पिसाळलेली बोलू नकोस उगाच आरामखोर असतील. मग त्यानंतर मग ती काकांना मी डायरेक्ट बोललो की माझ्या मावशीने सांगितलंय एक लेटर लिहा की ही माझ्या फ्रेंड्सला फॅमिलीला कॉन्टॅक्ट करणार नाही याच्या पुढे आणि मला कधी त्रास देणार. त्याच्यावर तिच्या पप्पांची साईन आणि तिची साईन. मेंटल आता वाटतंय ना जेव्हा मला उचललेलं तिकडेच संपवलं पाहिजे होतं. ठीक आहे ती म्हणते मी बरोबर बोललेली नको दिवस पाहिजे. ठीक आहे पण या स्टोरीसाठी काय वाटतं तुला आदित्य उचलला म्हणून दिलं पाहिजे उचलल्यासाठी दिले पाहिजे किती दिले पाहिजे 500 1000 ठीक आहे 2 वेळा उचलला 1000 द्या. ठीक आहे थंबनेल भेटेल ना उचललेलं. थंबनेल तीच असेल. वा कडक काय त्याला थंबनेल पाहिजे बाबा. थंबनेलच्या खाली तिच्या बाबांची सही 12 अरे पण आमच्या इथे बोलतातच तसा. बघ काय भाषेचा पर्पज तुला समजला ना भाऊ. भावना इम्पॉर्टंट आहेत कळतंय. ठीक आहे छान आपण आता तुमच्याशी बोलूया. हा तुमचं जाणार युट्यूबवर चालेल ना तुम्हाला. आता यांना माहिती